भावाचा त्याच्या आईवडिलांसमोर खून केल्याप्रकरणी आरोपीस माणगाव सत्र न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा आणि दंड। या महत्त्वपूर्ण निर्णयाचे जिल्ह्यात होत आहे स्वागत। मौजे मजगाव बौद्धवाडी तालुका तळा जिल्हा रायगड येथे फिर्यादी हिरामण उर्फ हिरानंद पांडुरंग जगताप व पुतण्या आरोपी रवी जगताप यांचे राहते घराचे परसावातील नारळाची झाड तोडल्यामुळे झालेल्या वादातून चक्क चुलत भावाला चाकू आणि कोयत्याने मारहाण करून ठार केले। म्हसळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपी रवी उर्फ रवींद्र सोनू जगताप वय 38 याने फिर्यादीचे परसावातील नारळाची झाडे तोडली। या झालेल्या वादात फिर्यादी यांची पत्नी मुलगा दीपक यास चाकू आणि कोयत्याने खांद्यावर पोटात वार केल्याने जीवे ठार मारले होते। घटनेची फिर्याद म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान संहिता कलम 302 प्रमाणे नोंद करण्यात आली होती। गुन्ह्याचा तपास म्हसळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक P.A. कोल्हे यांनी व सदरचे दोषारोप पत्र भारतीय दंडविधान कलम 302 अन्वये माननीय जिल्हा सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केले। सदर खटल्याची सुनावणी माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब माणगाव रायगड येथे झाली। सदर खटल्याप्रमाणे श्री जितेंद्र डी म्हात्रे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता यांनी सरकारच्या वतीने प्रभावीपणे युक्तिवाद करून काम पाहिले व या कामी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासून कोर्टासमोर प्रभावीपणे वाद करून महत्त्वाचे न्यायनिर्णय दाखल केले। सदर केसच्या सुनावणी दरम्यान पेरवी उपनिरीक्षक दिनेश आगाव, सौ छाया कोपनर, महिला पोलीस हवालदार 102, सहाय्यक फौजदार शशिकांत कासार, शशिकांत गोविलकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ ढाकणे, पोलीस शिपाई 462 यांनी सहकार्य केले। माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री हर्षल भालेराव साहेब यांनी सदर घटनेतील गुन्ह्याच्या जबाबीनंतर घटनेतील आरोपी यांना दिनांक 6/8/2024 रोजी दोषी धरून भारतीय दंडविधान 302 अन्वये जन्मठेप व ₹15,000 दंडाची शिक्षा ठोठावली। या प्रकरणी मयत दीपक यास न्याय मिळाला म्हणून त्याच्या आईवडिलांनी सर्वांचे आभार मानले। ॲडव्होकेट जितेंद्र डी म्हात्रे सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून उत्कृष्ट काम बजावले। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।